हॅलो बालमित्रांनो. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि गमतीदार कथेची सफर करणार आहोत. या कथेचं नाव आहे प्राण्यांची सहल. आज आपण ज्या कथेबद्दल जाणून घेणार आहोत ना, तिथले प्राणी अगदी तुमच्या आवडत्या ॲनिमे कार्टूनसारखेच गोंडस आणि उत्साही आहेत बरं का. चला तर मग या गोष्टीत पटकन डोकावून पाहूया. आता आपण माणसे सुट्टीच्या दिवशी जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना पाहायला जातो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण जरा उलटा विचार करा बरं. जर जंगलातले सगळेच जंगली प्राणी मिळून माणसांच्या शहरातल्या बागेत सहलीला आले तर काय होईल? हाच एक भारी आणि मजेशीर विचार आज आपण समजून घेणार आहोत. कथेच्या अगदी सुरुवातीला शिवा नावाच्या एका मुलाने त्याच्या सई आणि तान्या या मैत्रिणींना नेमका हाच प्रश्न विचारला. जर जंगलातील प्राणी तुमच्या शहरात सहलीला आले तर? आणि हे ऐकताच त्या दोघीही आश्चर्याने एकदम ओरडल्या. बापरे, खरोखरच ही कल्पनाच किती थक्क करणारी आहे, नाही का? चला तर मग पाहूया या कथेची मूळ सुरुवात नक्की कशी होतेय. ही एक अगदी उलटीपालटी आणि मजेने भरलेली कहाणी आहे, जिथे प्राणी आपली हक्काची जागा सोडून चक्क माणसांच्या जगात एंट्री मारत आहेत. भाग 1. सहलीचं जोरदार प्लॅनिंग. आता सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही सहलीची भन्नाट आयडिया सर्वात आधी सुचली कोणाला? तर एका माकडाला. त्याला वाटलं, आपण नेहमी ह्याच जंगलात फिरतो, त्यापेक्षा आपणही माणसांप्रमाणे शहरातल्या बागेत फिरून येऊया. त्याने हा बेत सगळ्या प्राण्यांना सांगितला आणि सर्वांनाच तो एकदम पसंत पडला. मग काय, आपल्या हुशार कोल्होबांना थेट राजाची म्हणजे सिंह महाराजांची परमिशन आणण्यासाठी पाठवण्यात आलं. आणि तुम्हाला माहितीये, सिंह आणि सिंहणीलाही हा सहलीचा बेट खूप आवडला. मग सहलीचा दिवस फायनल झाला. सर्व प्राण्यांनी सोबत आपापले मस्त जेवणाचे डबे पॅक केले आणि सगळे प्राणी जंगलातून शहराकडे अतिशय मोठ्या थाटामाटात निघाले. अगदी एखाद्या ॲनिमे कार्टूनमधले हिरोईनसारखे ते उत्साहाने चालत होते. भाग 2. शहरात दमदार एंट्री. आता विचार करा, जेव्हा प्राण्यांची ही मोठीच्या मोठी रांग शहराच्या रस्त्यांवर पोहोचली, तेव्हा माणसांची काय अवस्था झाली असेल. सगळे लोक इतके घाबरले की ते जीव मुठीत धरून भीतीने सैरावैरा पळू लागले. त्यांना वाटलं, हे जंगली प्राणी शहरात काय करत आहेत. माणसं पळून गेल्यामुळे बघता बघता अख्खं शहर रिकामं झालं. पण प्राण्यांना तर कोणालाच त्रास द्यायचा नव्हता ना. त्यांना तर फक्त खेळायचं होतं. शहरात माणसेच नाहीत हे पाहून प्राण्यांना मात्र मोठं नवल वाटलं. ते आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले की अरे, हे सगळे मानव गेले तरी कुठे. भाग 3. बागेतली धम्माल. आता शहर रिकामं असलं तरी प्राण्यांचा सहलीचा उत्साह थोडासुद्धा कमी झाला नाही. ते सगळे मजेत बागेत पोचले. इतक्या लांबून चालत आल्यामुळे ते खूप दमले होते ना, म्हणून सर्वांनी आधी सोबत आणलेले जेवणाचे डबे मजेत फस्त केले. आणि पोटभर जेवण झाल्यावर सुरू झाली खरी मज्जा. कोणी घसरगुंडीवरून सस्स करत खाली येऊ लागला, तर कोणी झोपाळ्यावर उंच उंच झोके घेऊ लागलं. घसरगुंडी आणि झोपाळा खेळून झाल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं ते बागेतल्या छोट्याशा झुकझुक गाडीकडे. मग काय, सर्व प्राणी मोठ्या उत्साहाने त्या गाडीच्या डब्यात जाऊन बसले. आता सर्वांना ट्रेनमधनं राईड मारायची होती. पण इथे एक मोठी गडबड झाली बरं का. जंगली प्राण्यांना गाडीत बसलेलं पाहून त्या झुकझुक गाडीचा माणसाळलेला ड्रायव्हर दादा इतका घाबरला की तो तिथून पळूनच गेला. मग आता गाडी कोण चालवणार? पण टेन्शन नाही. आपले अस्वल भाऊ एकदम ऐटीत पुढे आले आणि त्यांनीच ती गाडी चालवली. इमॅजिन करा, एक मोठं अस्वल गाडी चालवते. किती भारी दृश्य असेल ते. या सगळ्या गोंधळात आणि मजेत नवीन मित्रही जोडले गेले. बागेतल्या झाडांवरील खारुताई, पाण्यातली बदकं आणि आपले कासवदादा हे सगळे या जंगली प्राण्यांना भेटायला जवळ आले. सर्वांनी मिळून खूप खूप मौज केली. एक अतिशय आनंदी दुपार त्यांनी एकत्र खेळण्यात घालवली. भाग 4. आनंदी घरवागची. खेळता खेळता वेळ कसा भुर्रकन उडून गेला हे कोणाला समजलं सुद्धा नाही. संध्याकाळ होताच सर्व प्राणी आपल्या लाडक्या जंगलामध्ये सुरक्षितपणे परतले. पण सोबत घेऊन गेले शहरातल्या बागेतल्या खूप साऱ्या गोड आठवणी आणि एक नवा अनुभव. त्यांना माणसांच्या या बागेत आणि खेळण्यांमध्ये इतका आनंद मिळाला की दरवर्षी अशीच सहल काढायची असा पक्का निर्णय त्यांनी ठरवून टाकला. म्हणजे विचार करा, दरवर्षी ही प्राण्यांची गँग शहरात येणार आणि सॉलिड मज्जा करणार. आता जाता जाता एक विचार करूया. पुढच्या वर्षी जेव्हा हे जंगलातले प्राणी पुन्हा शहरात येतील, तेव्हा ते बागेतील अजून कोणते नवीन मानवी खेळ खेळतील? सीसॉ, लपाछपी की पकडापकडी? तुम्हीही असाच विचार करा आणि स्वतःला असेच नवनवीन प्रश्न विचारत राहा.
हीच तर शिकण्याची आणि कल्पनाशक्ती वाढवण्याची खरी मज्जा आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि भारी कथेसोबत.